नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। तुम्ही बघत असाल की थाटामाटामध्ये सगळीकडेच ग्रामीण भागात असेल, शहरी भागामध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येते। पण जयंती साजरी करत असताना आपण त्यांचे विचार कशा प्रकारे घ्यायचे आणि त्याच्याबद्दल आपण नेमकं वाचन कशाचं करायचे, कारण आत्ताची आपल्याला जयंती नाचून नाही तर वाचून आपल्याला गाजवायची। त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब लेकरांसाठी, दलितांसाठी जे कार्य केलं आहे ते कार्य मोलाचं आहे। कारण जर बघितलं असेल आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते महत्वाचं आहे, माणसाला माणसात ठेवलं। त्याचं कारण प्रत्येक व्यक्तीला एका बाजूला बसण्याचा अधिकार भेटला। कारण जर बघितलं असेल काही लोकांना वंचित ठेवलं होतं, कारण समान अधिकार भेटला नव्हता। याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजचा नवा युवक हा राजकारणाकडे वळतोय। मला त्यांना सांगायचं आहे जयंतीनिमित्त जर सर्वप्रथम काय करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे ते म्हणजेच काय, अगोदर शिक्षण घ्या, नंतर पोटाचा प्रश्न सोडवा आणि कार्यकर्ता बना। कारण जर तुम्ही पोटाचा प्रश्न न सोडवता उपाशी पोटी जर कार्यकर्ता बनला तर 100% लाचारी पत्करतो। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका व संघटित व्हा। म्हणजे सर्वप्रथम आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आतापर्यंत दलितांचे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोडवले आहेत ते प्रश्न परत येऊ नये। म्हणून प्रत्येक नवयुवकानं जयंती साजरा करते वेळेस आपण महत्वाचं काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कार्य आहेत ते कार्य आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त याच गोष्टीसाठी सांगितलं नाही, जेणेकरून प्रत्येक समाजाचा विकास होणं गरजेचं आहे। प्रत्येक समाजातील एकमेकां लोकांमध्ये जो द्वेष निर्माण झालाय तो द्वेष सुद्धा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे, जेणेकरून आतापर्यंत आपण जे बोलल्या जातोय आणि ते बोलताना आपण कुठेतरी चुकतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण सर्वप्रथम त्यांचे सर्व विचार आचरणात आणणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक जणांचा हा बघितला असेल एक आनंद उत्सव आहे, प्रत्येकाने जयंती साजरी केलीच पाहिजे, मग शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागामध्ये। पण आपण जयंती साजरी करत असताना सर्व समाजातील लोक एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात केले तर खरी जयंती असेल, हे असं सगळ्यांचं म्हणणं येते। प्रत्येक जणांना हे ऐकलं पाहिजे, जेणेकरून भारतीय संविधान आपण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो आहेत, 100% आहेत, असणार आणि असायलाच पाहिजे। कारण काही जण बोलतात, काही जण टीका करतात, मी त्यांना सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे, संविधान लिहिलं आहे आणि संविधान हे लिहिलं आहे ते कोणासाठी लिहिलंय तर सर्व जनतेसाठी। बघितलं असेल समानतेचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार, प्रत्येक अधिकार आपल्याला संविधानाने मिळाले। म्हणून आपण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, कारण त्यांनी प्रत्येक दलितांसाठी, प्रत्येक समाजातील व्यक्तींसाठी चांगल्या प्रकारचं कार्य केलंय, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला एकमेकांसोबत बसण्याचा अधिकार, एकमेकांना बोलण्याचा अधिकार, आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार कुठून मिळाले तर भारतीय संविधानातून। म्हणून लोकांनी जास्त प्रमाणामध्ये अधिकाराचा वापर करून आपल्या घटनेची एक चांगल्या प्रकारे जपवणूक केली पाहिजे। कारण सध्या बघितलं असेल राजकीय वर्तुळामध्ये एक चित्रबिंब दिसतंय, ते नेमकं कोणतं की घटनेला, संविधानाला जे काही फोडण्याचं काम करतायत त्यांच्यासाठी सुद्धा सांगू इच्छितो की घटना जी बदलण्याचा काही जण विचार करतायत, काही जण बोलतायत की घटना बदलू, त्यांना सांगू इच्छितो घटना बदलण्यासाठी ती काय आपल्या बापाची सातबारा नाही, जेणेकरून जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याच्यामध्ये फेरफार करून आदला बदल करू शकतो। संविधान हे जर बघितलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर बघितलं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कालावधी लागलाय, म्हणजे ते काय एका दिवसात बनलेलं संविधान नाहीये। संविधानाची अशा प्रकारची जर तुम्ही तोडाफोड करणार असाल तर याद राखा, कारण ही जनता विसरणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सर्व अधिकार दिले ते संविधानामध्ये दिले। आपलं जे शासन चालतंय ते संविधानानुसार चालतंय, आपल्याला जे कर्तव्य आहे ते संविधानाने दिलेले, मार्गदर्शक तत्वे संविधानाने दिलेले। म्हणून या सर्व तत्वांची आपल्याला जपवणूक करायची आणि जयंती साजरा करत असताना या विचाराचं आपल्याला आत्मसात करायचं। कारण हे विचार आपण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये रुजवणार नाहीत तोपर्यंत खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळणार नाहीत। कारण आतापर्यंत आपण जयंती साजरा करत असताना नाचून केलेली आहे, तर आपल्याला यावर्षी वाचून जयंती साजरी करायची। म्हणून सर्वप्रथम सगळ्यांनी एक लक्षात घेणं गरजेचे, जयंती ही थाटामाटात साजरी होणं गरजेचंच आहे, पण कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये हे सुद्धा तितकंच करणं गरजेचं आहे। कारण आपण जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्या विचारानुसार आपण चाललोत, आपण वागलोत, प्रत्येकासोबत आपले संबंध चांगल्या प्रकारे ठेवले तर व्यवस्थितरित्या सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने हे करू शकतात, राहू शकतात आणि त्यांना चांगल्या प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कळतील, जेणेकरून आपण भाषणाच्या द्वारे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याचं सांगतो, त्या प्रत्येक गोष्टी तळागाळातील लोकांना कळणं गरजेचं आहे. कारण हे संविधान फक्त एका व्यक्तीसाठी नाहीये, तर तळागाळातील गोरगरीब लेकरांसाठी, दलितांसाठी आणि सर्व समाजातील व्यक्तींसाठी आहे. म्हणून या संविधानांचं वाचन करणं गरजेचं आहे आणि त्या वाचनातून आपले अधिकार सुद्धा कळणं गरजेचे आहेत. म्हणून लोकांनी भाषण आपण करतो, एखाद्या वेळेस वक्ता बोलवतो आणि त्या वक्त्याद्वारे प्रत्येक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सांगतो, तर ते कार्य आपण ऐकून आत्मसात करावं, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही चांगल्या प्रकारे साजरी होईल. म्हणून यावेळेस एवढंच सांगतो, जेणेकरून सर्व व्यक्तींना एवढं कळणं गरजेचं आहे. यावरून एकच संदेश देतो, जेणेकरून आता सध्याचा युवक बघितला असेल राजकारणाकडे वळतोय, तर राजकारणाकडे वळण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपल्या शिक्षणाचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे आणि आपल्या पोटाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण कार्यकर्ता बनू शकतो. कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता हा शेवटी लाचारी पत्करतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला महत्वाचा मुद्दा, अगोदर शिक्षणाचा प्रश्न सोडवा, नंतर आपल्या पोटाचा प्रश्न सोडवा आणि कार्यकर्ता बना. जोपर्यंत चांगल्या प्रकारचा शिक्षणाचा मार्ग पत्करून कार्यकर्ता बनत नाही, तोपर्यंत त्या समाजाचा विकास होणार नाही, असं सुद्धा सांगितलेलं आहे. या सर्व विचारांची आपण जपणूक करूया आणि जयंती चांगल्या प्रकारे थाटामाटात साजरी करूयात. या निमित्तानं एवढंच सांगतो आणि जाते वेळेस सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद.